हरे राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी रूप पाहता झाले ओ साजनी झाले ओ साजनी माधव बरवा
धर्माची तू मूर्ती धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती धर्माची तू मूर्ती धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती 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 मज सोडावी दातारा मज सोडावे दातारा मज सोडावी दातारा मज सोडावे दातारा कर्मापासून दुष्करा कर्मापासून दुष्करा कर्मापासून दुष्करा कर्मापासून दुष्करा कर्मापासून दुष्करा करशी अंगीकार करशी अंगीकार करशी अंगीकार करशी अंगीकार तरी काय माझा भारत तरी काय माझा भारत काय माझा भारत तरी काय माझा भारत काय माझा भारत काय माझा भारत मज सोडावी दाता मज सोडावे दातार सोडवी दाता मज सोडावे कर्मापासून दुष्करा कर्मापासून दुष्करा कर्मापासून दुष्करा कर्मापासून दुष्करा कर्मापासून दुष्करा कर्मापासून दुष्करा देवीच्या जीवना आजीविका देवीच्या जीवना आजीविका तुका म्हणे नारायणा तुका म्हणे नारायण 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 देवीच्या जीवना आजीविका देवीच्या जीवना जीविका जीवना तुका म्हणे नारायणा तुका म्हणे नारायण तुका म्हणे नारायण तुका म्हणे नारायण नारायण मज सोडवी दातारा मज सोडवी दातारा मज सोडवी दातारा कर्मापासून दुसरा कर्मापासून दुसरा कर्मापासून दुसरा कर्मापासून दुसरा कर्मापासून दुसरा
धर्माची तू मूर्ती, 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 पाप पुण्य, पाप पुण्य तुझे हाती मग सोडवी दाता, मग सोडवी दाता, पाप पुण्य, पाप पुण्य तुझे हाती माझा सोडवी दाता, माझा सोडवी दाता, धर्मापासोनी दुसरा धर्मापासोनी
दुस्तरा दुस्तरा सर्वांनी टाळी वाजवा. विठ्ठला 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 पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 कुंडलिक वरदारी पंढरीनाथ भगवान और ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम सद्गुरुदेव महाराज विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझी हाती, मज सोडवी दातारा, कर्मापासोनी दुस्तरा. करिसी अंगीकार, तरी काय माझा भार, मज सोडवी दातारा, कर्मापासोनी दुस्तरा. जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा, मज सोडवी दातारा, कर्मापासोनी दुस्तरा. विठ्ठल विठ्ठल
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तीदासु अवधारी जोजी विठ्ठल 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 संत श्रेष्ठ जगद्वंद्य जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट आणि महत्वाचा असा अभंग असून प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज भगवान परमात्म्याला अवतार घेण्याकरता प्रार्थना करतात। दुस्तर अशा कर्मातून सोडवण्याकरता भगवान परमात्म्याने अवतार घ्यावा अशी आपली प्रार्थना प्रगट करतात। विठ्ठल भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या आपल्या या सांडपाडा परिसरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह मंडळ परिसरातील सर्व भाविक भक्त सर्वांच्या सहकार्याने गणेश जयंती निमित्त सुरू असलेला हा सप्ताह आणि या सप्ताहामधील आजची ही गणेश जयंतीची आपली कीर्तन सेवा आहे। सेवेकरता उपस्थित मृदंगाचार्य गायनाचार्य सर्व श्रोते सज्जन आणि माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून चिंतन सेवा करायची। विठ्ठल आपली जी संस्कृती आहे ती उत्सव प्रधान संस्कृती आहे। हिंदू संस्कृतीमध्ये जेवढे सण आहेत, जेवढे उत्सव आहेत, जेवढे देव आहेत, मला वाटत नाही तेवढे देव आणि तेवढे उत्सव दुसरीकडे कुठे असतील। इतर संस्कृतीमध्ये इतर धर्मामध्ये एकच देव आहे आणि तो सुद्धा निर्गुण निराकार। तो कधी सगुण साकार होत नाही, कधी अवतारही धारण करत नाही। पण आपल्याकडे किती देवता सांगितलेले आहेत? 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे देव आहेत बरं का। ते सुद्धा आपल्याला कमी पडतात, आणखीन आपण दुसरे तयार करतो। कशा करता हे सगळे देव सांगितलेले आहेत? ही केलेली व्यवस्था आहे। आपापल्या आवडीनुसार निवडीनुसार आपल्याला देवाची उपासना करता यावी म्हणून ह्या सगळ्या देवता शास्त्राने सांगितलेल्या आहेत। प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न असते। सगळ्यांनाच एकच देव आवडेल असं काही नाही। कोणाला रामाचं भजन आवडतंय, कोणाला कृष्ण परमात्मा आवडतो, कोणाला भगवान शंकराची पूजा करायला आवडते, कोणाला गणपती बाप्पा आवडतो। म्हणून सगळ्यांना आपापल्या आवडीनुसार भक्ती करता यावी, उपासना करता यावी, त्याकरता शास्त्राने एवढ्या देवता सांगितलेल्या। पण देवता जरी वेगवेगळे असल्या तरी सगळ्या देवामध्ये तत्व मात्र काय आहे? एकच आहे। आकार वेगवेगळे आहेत, नावं वेगवेगळे आहेत, पण देव एकच आहे। एको देवा सर्वभूतेषु गूढा सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा विठ्ठल विठ्ठल उपासनेकरता हा भेद आहे, पण वास्तविक मात्र अभेद आहे। आपल्या भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य ऐका, कल्पित भेद आणि वास्तविक अभेद। दिसायला भेद पण असायला मात्र अभेद। अनेक संप्रदाय आहेत, अनेक उपासना पद्धती आहेत, पण सगळ्यांचं गंतव्यस्थान एकाच परमात्म्याकडे जातं। पूर्वीची कीर्तनकार मंडळी एक दृष्टांत सांगायची। एक ग्रस्त रस्त्याने चाललेले होते
आणि जात असताना त्यांनी एका घरामध्ये मुलांच्या भांडण्याचा आवाज ऐकला. का बरं मुलं भांडतायत? म्हणून दरवाजा उघडला आणि आतमध्ये गेले. मुलं मोठ्या मोठ्याने भांडत होती. एक म्हणायचा मी पोपट खाणार, एक म्हणायचा मी कुत्रं खाणार, एक म्हणायचा मी मांजर खाणार. जे ग्रस्त होते ते खवळले आणि रागवून मग बोलायला लागले, काय रे मुलांना, तुमच्या आई वडिलांनी काय तुम्हाला संस्कार वगैरे दिले का नाही? म्हणजे काय झालं? अरे कुत्रा खाणार, मांजर खाणार, ही काय आपली संस्कृती आहे का? तो जो मोठा मुलगा होता तो घरात गेला आणि एक ताट घेऊन आला. म्हटला, गेल्याच आठवड्यात आमच्या भावाचं, मोठ्या भावाचं लग्न झालं आणि त्या लग्नामध्ये रुखवत केलंय आणि साखरेचं कुत्रं तयार केलंय, साखरेचं मांजर आणि साखरेचा पोपट, आणि ते खाण्याला आम्ही भांडणं लागलेली. दिसायला कुत्रा आहे, दिसायला मांजर आहे, दिसायला पोपट आहे, पण असायला काय आहे? साखर आहे. आकार वेगवेगळे, नावं वेगवेगळे, तसं देव मात्र एकच आहे, एकच तत्व. सर्वा घटी राम देहा देही एक, सर्वा घटी राम देही एक, सर्वगते राम देहा देही एक, सर्वगते राम देहा देही एक. सूर्यप्रकाश सहस्ररश्मी, सूर्यप्रकाश सहस्ररश्मी, हे मना हरिमुखे वाला, हे मना हरिमुखे वाला. सूर्यप्रकाश सहस्ररश्मी, सूर्यप्रकाश सहस्ररश्मी, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. राम देहा देही एक, सूर्यप्रकाश सहस्ररश्मी, सूर्यप्रकाश सहस्ररश्मी, सूर्यप्रकाश सहस्ररश्मी. सर्व घटी राम देहा देही एक, सूर्यप्रकाश सहस्ररश्मी, सूर्यप्रकाश सहस्ररश्मी, सूर्यप्रकाश सहस्ररश्मी. अनेक देव सांगितले आणि आपल्याकडे देवांचे अवतार आहेत. म्हणून आपण सगळे जयंत्या साजऱ्या करतो, सगळे उत्सव साजरे करतो. आपली संस्कृती ही उत्सव प्रधान आहे. उत्सव शब्दाचा अर्थ आहे आनंद. एवढे सगळे उत्सव कशा करता? राम जन्मोत्सव आहे, कृष्ण जन्मोत्सव आहे, गणेश जन्मोत्सव आहे. कशा करता हे सगळे उत्सव आहेत? तर उत्सव शब्दाचा अर्थ आनंद आहे. आपलं सगळं जीवन आनंदी व्हावं त्याच्याकरता हे सगळे उत्सव आहेत. मनुष्याचं जे जीवन आहे ते केवळ काम करण्याकरता नाही. मनुष्याचं जीवन जे आहे ते केवळ पैसे कमवण्याकरता नाही. कामही करावं लागतं, पैसे कमावे लागतात, पण हे सगळं करायचंय कशा करता? आनंदाकरता आहे. आनंद हे मनुष्याच्या जीवनाचं ध्येय आहे आणि तो आनंद येन केन प्रकाराने प्राप्त व्हावा. आपलं जीवन सगळं आनंदमयी व्हावं याच्याकरता सगळे उत्सव संतांनी सुरू केले. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि उत्सव साजरे करण्याकरता, आपल्याला तो आनंद देण्याकरता भगवान परमात्म्याने निर्गुण असलेला भगवान परमात्मा सगुण साकार झाला. सोपा झाला भगवान परमात्मा. आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा. निर्गुण परमात्म्याचं ध्यान आपल्याला लगेच घडणार नाही. मी तुम्हाला म्हटलं ध्यान करा, तुम्ही लगेच बोलणार कशाचं ध्यान करायचं? मी जर म्हटलं काही नाही याचं ध्यान करा, शक्य आहे का? काही नाही याचं कसं काय ध्यान करायचं? ध्यान करण्याकरता काहीतरी नाव लागतं, काहीतरी रूप लागतं, काहीतरी आकार लागतो, मग आपल्याला ध्यान घडतं. मनाला काहीतरी आलंबन पाहिजे.
नाही तर हे मन विचित्र आहे. मन स्थिर होत नाही लवकर. काही आलंबन असेल तर मग मन तिथे बांधलं जातं आणि मन स्थिर होत असतं. आमच्या संस्थेमध्ये पूर्वी आमचे आजय गुरु होऊन गेले मारुती महाराज गुरु. ते मुलांना शिकवत असताना एक मुलगा असा डोळे झाकून ऐकायचा. गुरुजी त्याला म्हणायचे, बाबा तू डोळे झाकून नको ऐकू, तू डोळे उघडे ठेवून ऐक. तो म्हणायचा, नाही नाही मला डोळे झाकूनच चांगलं कळतं. काही काही माणसांना डोळे झाकून ऐकायची सवय असते. दिवसाचं कीर्तन नाही पण रात्रीचं कीर्तन. आणि पूर्वीच्या काळामध्ये कीर्तनाची वेळ सुद्धा असायची 9 ते 11. गुरुजी त्याला म्हणायचे, बाबा तू डोळे झाकून नको ऐकू, डोळे उघडे ठेवून ऐक. डोळे उघडे ठेवल्यावर कमीत कमी मी तरी तुला दिसेल, पण डोळे झाकल्यावर तुझं मन तुला काय दाखवील काय सांगता येत नाही. मन फार विचित्र आहे. असं म्हणतात, मन चिंतिते वैरी न चिंती. हे मन इतकं विचित्र आहे, कशाचं चिंतन करी काय सांगता येत नाही. म्हणून या मनाला कधी खाली ठेवायचं नाही बरं का. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, एम्प्टी माइंड इज इव्हिल्स हाऊस म्हटले. म्हणजे रिकामं मन हे सैतानाचं घर आहे. जगात सगळ्यात दुःखी मनुष्य कोण? ज्याचं मन खाली, तो सगळ्यात जास्त दुःखी मनुष्य. म्हणून याला कुठंतरी कामात गुंतवायचं. नसेल कामात तर रामात गुंतवायचं. विठ्ठल विठ्ठल आपलं मन देवाकडे लागत नाही. पूजा करायला लागलं तर लागत नाही, ध्यान करायला लागत नाही. म्हणून देवानेच आपल्यावर कृपा केली आणि देवाने अवतार धारण केला. रामाच्या रूपाने, कृष्णाच्या रूपाने, गणपतीच्या रूपाने. निर्गुण असलेला भगवान परमात्मा आहे, तो काय झाला? सगुण साकार झाला. आणि त्याने असं सुंदर चरित्र केलं, सुंदर रूप धारण केलं, जेणेकरून आपलं मन जे आहे त्या भगवान परमात्म्यामध्ये लागतं, त्याचं ध्यान करता येतं. आणि म्हणून ध्यानाकरता हे सगळे अवतार आहेत. भगवंताचेच अवतार आहेत, एका देवाचेच अवतार आहेत. पण भगवान परमात्म्याने वेगवेगळे अवतार धारण केले. त्यापैकी गणपती बाप्पाचा अवतार आज. विठ्ठल आजच घेतला अवतार असं नाही बरं का. गणपतीचे अनेक अवतार आहेत, अनेक तिथीला अवतार आहेत. त्यातली मुख्य तिथी जी आहे ती भाद्रपद वद्य चतुर्थी. मग आज गणेश जयंती कशी काय? तर गणपती बाप्पाचे अनेक अवतार झाले, त्यातला एक अवतार आजही आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून बाहेर आपण गणपतीचा उत्सव साजरा करायचा आहे, गणपतीचं चिंतन करायचंय, ध्यान करायचंय. जसा बाहेर गणपती बाप्पा प्रगट झाला पाहिजे, तसा आतही आपल्या अंतःकरणात गणपती बाप्पा प्रगट झाला पाहिजे. गणपती बाप्पाने अवतार घेऊन अनेक दैत्यांना मारलं, तसं आत सुद्धा प्रगट होऊन आतले सुद्धा दैत्य गणपती बाप्पाने मारले पाहिजे. मला एक जणांनी विचारलं, पूर्वी रावण होता, त्याला मारण्याकरता रामप्रभूंचा अवतार झाला, रावणाला मारला, आता दरवर्षी रामजन्म कशाला? पूर्वी सिंदुरासुर होता, गणपती बाप्पाने अवतार धारण केला, सिंदुरासुराला मारला, आता दरवर्षी गणेश जन्म कशाला? पूर्वी त्रिपुरासुर होता, गणपती बाप्पाने अवतार धारण केला, त्याला मारलं, आता दरवर्षी गणेश जन्म कशाला? मी म्हटलं, पूर्वी रावण होता ना, आता नाही असं काही मानायचं कारण नाही. रावण ही कोणी व्यक्ती नाही, तर रावण ही वृत्ती आहे. रावण म्हणजे दुर्गुण आणि राम म्हणजे सद्गुण. आपल्या मनात दुर्गुण निर्माण झाले की समजायचं राक्षस आले. कीर्तनात झोप लागायला लागली की कुंभकर्ण आला. दुसऱ्याच्या घरात भांडणं लावण्याची वृत्ती आली की मंथरा आली. विनाकारण दुसऱ्याला त्रास देण्याची वृत्ती आली, रावण आला समजायचं. हे दुर्गुण आहेत. कधी माणसाच्या मनात येतील काही सांगता येत नाही. चांगल्याच्या मनात दुर्गुण येतात. सारखं युद्ध सुरूच आहे दुर्गुण आणि सद्गुण यांचं. गीतेमध्ये जसं म्हटलंय, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे,
हे धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र म्हणजे आपलं शरीरच आहे. याच्यात पांडव सुद्धा आहेत आणि याच्यात कौरव सुद्धा आहेत. कौरव किती आणि पांडव किती? कौरव 100 आणि पांडव 5च. सद्गुण 5च आहेत आणि दुर्गुणच जास्त. संघर्ष सुरू आहे सारखा मनात, चांगल्या वृत्ती आणि वाईट वृत्तीचा संघर्ष. कधी कधी वाटतं चांगलं करावं, हे करावं, ते करावं. कधी कधी लगेच वाटतं कुठं काय चांगलं करून फायदा होणार आहे कोणाचा. जो चांगलं करतो त्याला त्रास जास्त आहे. असं संघर्ष सुरू असतो. या वाईट वृत्तीला घालवण्याकरता जसा बाहेर उत्सव आपण साजरा करतो, देवाला आणतो, तसा गणपती बाप्पा आतही आणायचा आहे. आत बसलेला त्रिपुरासूर मारायचा आहे. त्रिगुण त्रिपुरी वेढीला, बोला पुढं ज्ञानेश्वरी, जीवत्व दुर्गे आडीला, तो आत्मा शंभूने सोडविला तुझ्या कृपे विठ्ठल विठ्ठल. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक ठिकाणी गणपतीला आणले. पहिल्यांदा सुरुवातीलाच गणपतीची वाङ्मय मूर्ती सांगितलेली. सगळं वाङ्मय गणपतीच्या शरीरावर आणलंय ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्यात पहिल्यांदा. वेदरूपी भगवान परमात्म्याचं गणपती बाप्पाचं हे शरीर आहे. एक एक शास्त्र म्हणजे गणपतीच्या हाताचं आयुध आहे. उपनिषद म्हणजे त्या ठिकाणी सुंदर अशी शोभिवंत असलेली फुलं आहेत. अनेक ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी गणपतीचं वर्णन केलंय. सद्गुरूंच्या कृपेला सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी गणपतीची उपमा दिली. तुमचा अनुग्रह गणेशू, बोला पुढं, जे दे आपुला सौरसू, पुढं ते सारस्वती प्रवेशू बालकाही आथी. मला तर मंदिरातली सवय लागली. नाही परीक्षा नाही, मंदिरात कसं मी टोक म्हणलं की तिथे असे श्रोते आहेत की ते पुढच्या 2 वया म्हणतात. त्यांची ज्ञानेश्वरी पाठ आहे सगळ्यांची. मंदिरात जवळजवळ 10-15 लोक असे आहेत, 2-4 भगिनी अशा आहेत की हरिपाठासारखी ज्ञानेश्वरी पाठ आहे. एक महिन्यापूर्वी मी परभणीला गेलो होतो. काल्याचं कीर्तन होतं. निमित्त होतं एका मातोश्रीनी 1008 ज्ञानेश्वरीची पारायण केली. त्याच्या निमित्ताने काला कीर्तन. मी त्यांना पहिल्यांदा गेल्या दंडवत नमस्कारच घातला. म्हटलं आम्हाला ब्रह्मचारी राहून एकटं राहून हे करता येत नाही. तुम्ही 1008 पारायण केली. बरं मुलं बाळ सांभाळून, घरगृहस्थी सांभाळून, सगळी कामं सांभाळून, विशेष आहे. ते म्हणले माझं काहीच विशेष नाही. आमच्या गल्लीत 15 बाया आहेत, त्यांनी 1008 पारायण केली. विठ्ठल 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 विठ्ठल. अभ्यासू मंडळीत काही आपल्याला दिसतं असं, पण काही काही मंडळी खूप अभ्यास करतात. आपल्या वाट्याला आलेलं कर्म करत अभ्यास करणारी मंडळी. तेव्हा गणपतीचं वर्णन कुठं कुठं आलंय सांगा बरं. ज्ञानेश्वरी, आत्मरूप गणेशू स्मरण केली सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. आणखीन गणपती कुठं कुठं आलाय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. झालं ना, देवा तुझे गणेश पहिलाच घेतलाय. त्रिगुण त्रिपुरी वेडीला तोही घेतला. आता ते घेतलं ना आता सुरुवातीला. हो असू द्या. असं गणपतीचं वर्णन केलेलं आहे. आणि गणपती बाप्पाचा आज अवतार झालेला आहे. आपल्याही मनामध्ये गणपती बाप्पाचा अवतार व्हावा. आपल्याकरताही गणपती बाप्पांचा अवतार व्हावा. बाह्य विघ्न दूर करावीत गणपती बाप्पाने. आपल्या जीवनातली विघ्न दूर करावीत म्हणून आज आपल्याला गणपती बाप्पाला प्रार्थना करायची. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराजांच्या शब्दात आपण भगवंताला प्रार्थना करायची. महाराजांनी या अभंगामध्ये देवाला प्रार्थना केलेली आहे.
प्रगट व्हा म्हणून, मला दुस्तर अशा कर्मातून सोडवा म्हणून. पण प्रार्थना करत असताना कशी प्रार्थना केली पाहिजे हे संत आपल्याला शिकवतात. कशी प्रार्थना करून चालत नसतं बरं. जशी संतांनी प्रार्थना केली तशी आपण केली तर मग देव आपली प्रार्थना ऐकू शकतो. प्रार्थनेची काही अंग आहेत. प्रार्थना करत असताना ज्याला प्रार्थना करायची पहिल्यांदा त्याचं वर्णन करावं लागतं, स्तुती करावी लागते. हे प्रार्थनेचं पहिलं अंग आहे. प्रार्थना ज्याला करायची त्याच्यासमोर आपली दीनता नम्रता प्रगट करावी लागते. ज्याला प्रार्थना करायची त्याच्यासमोर आपली अपेक्षा सांगावी लागते. आणि ज्याला प्रार्थना करायची त्याच्यासमोर आपली त्याच्यामुळे झालेली निर्भरता सांगावी लागते. ही प्रार्थनेची 4 अंग सांगितली. विठ्ठल विठ्ठल ज्याला प्रार्थना करायची त्याला पहिल्यांदा त्याची स्तुती करायची, त्याला प्रसन्न करायचं. एखाद्या माणसाला प्रसन्न जर केलं नाही मागितलं तर तो देत नाही. प्रसन्न जर मनुष्य नसेल आणि तुम्ही मागायला गेला तो म्हणतो मी आधी माझं डोकं फिरलं आणि तू कशाला मला मागायला आला. म्हणून ज्याला प्रार्थना करायची त्याच्या अगोदर स्तुती करायची, त्याचं प्रसन्नता प्राप्त करून घ्यायची. आणि वर्णन करत असताना सुद्धा ते यथार्थ वर्णन पाहिजे. म्हणून संतांनी देवाला मागत असताना अनेक ठिकाणी पहिल्यांदा देवाचं वर्णन केलेलं आहे. आजच्या अभंगात सुद्धा तुकाराम महाराजांनी देवाचं वर्णन केलेलं आहे. कसं मागायचं तुकाराम महाराजांच्याकडून शिका. तुकाराम महाराजाला देवाला बोलवायचंय, खाली अवतार घ्यायला बोलवायचंय. मग तुकाराम महाराज एकदम देवाला प्रार्थना करत नाही, पहिल्यांदा निरोप पाठवतात. तुम्ही सनकादिक संत, 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 तुम्ही सनकादिक संत. मनविता कृपावंत, मनविता कृपावंत, एवढा करावं एवढा करावं. मनविता कृपावंत, मनविता कृपावंत, एवढा एवढा करावं. तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत. मनविता कृपावंत, एवढा करावं, एवढा करावं. मनवेता कृपावंत, मनवेता कृपावंत, एवढा उपकार, देवरा नमस्कार. लगेच देवाला बोलवलं नाही. तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं आपण जर देवाला बोलवलं लगेच तर देव येईल की नाही सांगता येत नाही. मग देवाच्या जवळची माणसं कोण आहेत? लगेच तारीख मागितलं तर दिल का नाही कीर्तनकार सांगता येत नाही. त्यांच्या जवळची माणसं कोण आहेत त्यांना धरायचं. आणि मग त्यांना सांगितलं की काम होतंय आपोआप. तसं सनकादिक म्हणजे देवाच्या जवळचे एकदम. सनकादिकांना भगवान परमात्मा सुद्धा मानतात, त्यांची पूजा करतात.
मग तुकाराम महाराजांनी पहिल्यांदा सनकादिकांच्याकडे वशिला लावला. तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत. तुकाराम महाराज सनकादिकांना सुद्धा म्हणतात मनविता कृपावंत, म्हणजे तुम्ही कृपावंत म्हणवता स्वतःला, पण तुम्हाला सुद्धा राग येतो. त्या जय विजयाला शाप दिला होता, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार. माझा नमस्कार देवाला सांगा, लवकर माझ्याकडे या, माझा निरोप द्या. सनकादिक म्हटले आम्ही निरोप देऊन आठवडा झालाय, आमचं काम आम्ही केलंय, अजून देव का आले नाही. निरोप तर पोचलाय पण अजून देव येत नाहीत. कदाचित देवाला यायची इच्छा असेल, पण देवाला घेऊन येणारे कंटाळा करत असले पाहिजे. इच्छा येणाऱ्याची आहे पण ड्रायव्हरची इच्छा नाही. मग तुकाराम महाराजांनी प्रार्थना जी केली, गरुडाचे पायी 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 हे वेळो वेळाडोई ठेवी वेळो वेळाडोई वेग्यानावा तुकाराम महाराजांनी गरुड महाराजांना प्रार्थना केलेली आहे, कारण भगवंताला घेऊन येणारे कोण आहेत? गरुड महाराज आहे. पण गरुड महाराजांना प्रार्थना केल्यानंतर गरुड महाराज म्हटले, मी तुमचा निरोप मिळालाय तेव्हापासून तयार होऊन बसलोय, गाडी वगैरे घेऊन तयार आहे. पण देव अजून घराच्या बाहेरच आले नाहीत, आता मी तरी काय करू? माझा अधिकार बाहेर आहे, घरात आमचं काही चालत नाही. घरात कोणाचं चालतं? आईसाहेबांचं चालतं. तुम्ही आईसाहेबांना सांगा. मग शेवटी तुकाराम महाराजांनी प्रार्थना केली, पाय लक्ष्मीची हाती म्हणून येतो काकुळती. आईसाहेब मी तुम्हाला काकुळती येतो, लवकर देवाला पाठवा, लवकर देवाला अवतार घ्यायला लावा. आईसाहेबांनी सांगितलं, ठीक आहे तुमची इच्छा मलाही कळलेली आहे, मला तुमचा निरोप कळालेला आहे, पण अजून भगवान परमात्मा झोपलेले आहे आणि झोपलेल्या देवाला उठवायचा अधिकार मलाही नाही. विठ्ठल 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 मग आता भगवान परमात्मा झोपले कुठं? शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगन सदृशम मेघवर्णम शुभांगम. पुढं काय? लक्ष्मीकांतम कमलनयनम योगिभिर्ध्यान गम्यम वंदे विष्णुं भवभयहरम सर्वलोकैकनाथम. भगवान परमात्मा शांत झोपलेले आहेत. शांताकारम. पुढं काय? भुजगशयन. भुजग म्हणजे शेष, साप. सापावर झोपलाय हा बाबा आणि शांत झोपलाय, याला म्हणायचं शांती. हो, साप निघला घरात तर 2-4 दिवस झोप येत नाही. संसार हा सापासारखा आहे, पण आपण भगवंताचं ध्यान केलं
संसारात सुद्धा माणसाला शांत राहता येते. विठ्ठल 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 मग भगवान परमात्मा तुकाराम महाराजांनी प्रार्थना करायला सुरुवात केली ती म्हणजे शेष भगवंत. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा, जागे करा ऋषिकेशा, जागे करा ऋषिकेशा. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा, जागे करा ऋषिकेशा, जागे करा ऋषिकेशा. म्हणजे देवाला आणाय करता किती किती खटपट करावी लागते. असा देव येत नाही. साधं एखादं व्यवहारातलं काम करायचं असेल तर फाईल कुठून कुठून जाते, तिथं तिथं सगळा वशिला लावावा लागतो तर ते कामं होतात. तसं देवाला आणायचंय, जसं ज्या काम असेल तसं तुकाराम महाराज देवाचं वर्णन करतात. भगवान परमात्मा जो येत असतो तो धर्म करता येत असतो. स्वतः भगवान गीतेमध्ये सांगतात मी कशा करता येतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्म रक्षावया धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी. फुल्या पाळीसी भक्तजना, फुल्या पाळीसी भक्तजना, अमरुषीसाठी जन्मोत्सवे, अमरुषीसाठी जन्मोत्सवे. फुल्या पाळीसी भक्तजना, फुल्या पाळीसी भक्तजना, अमरुषीसाठी जन्मोत्सवे, अमरुषीसाठी जन्मोत्सवे. देव येतो धर्म करता. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, तुलसीदास महाराजांनी सुद्धा रामायणामध्ये असं म्हटलंय, जब जब होय धर्म के हानी बाढ़ही असुर अधम अभिमानी सीदही विप्र धेनु सुरधरनी करही अनीति जाई नहीं बरनी तब तब प्रभु धरी विविध शरीरा हरहि कृपा निधी सज्जन पीरा. धर्मा करता भगवान परमात्मा येत असतो. धर्माला ग्लानी येते म्हणजे नेमकं काय होतं. धर्माने वागणारी माणसं असतात त्यांना त्रास व्हायला लागतो. चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता जाते आणि चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता गेली की ते चांगल्या लोकांना त्रास द्यायला सुरुवात करतात. म्हणून सत्ता चांगल्या माणसांच्या हातात पाहिजे. विठ्ठल विठ्ठल धर्म शब्दाचा अर्थ आपलं जीवन चांगलं चालण्याकरता शास्त्राने जे प्रत्येकाला नियम सांगितलेले आहेत त्याला धर्म असं म्हणतात. मुलाचा धर्म आहे, बापाचा धर्म आहे, पित्याचा धर्म आहे,
पुत्राचा धर्म आहे, गुरुचा धर्म आहे, शिष्याचा धर्म आहे. प्रत्येकाला शास्त्राने काही कर्तव्य सांगितलेली आहेत. पतिव्रतेचा धर्म आहे. आपलं जीवन चांगल्या चालण्याकरता शास्त्रात हे नियम सांगितले, त्याला धर्म म्हणतात. धर्माची जी बंधनं आहेत ती विनाकारण आपल्याला त्रास देण्याकरता नाही, आपलं जीवन उन्नत करण्याकरता ही नियम सांगितले. जसं एखादी गाडी आहे, घेतल्याबरोबर त्या गाडीत बसल्यावर आपल्याला गाडीतलं माहिती पाहिजे, कशी चालवायची. गाडी माहिती नाही आणि बसला गाडीमध्ये, कधी ब्रेक दाबायचा, कधी ऍक्सिलेटर दाबायचा माहिती पाहिजे. नाही तर ऍक्सिलेटर दाबायच्या ऐवजी ब्रेकच दाबला आणि ब्रेकच्या ऐवजी ऍक्सिलेटर दाबला तर अपघात झाल्याशिवाय राहत नाही. तसं शरीररूपी गाडी कशी चालवायची, डोळ्याचा ब्रेक कधी दाबायचा, जिभेला ब्रेक कधी लावायचा, कानाला ब्रेक कधी लावायचा, हे सगळं जे शास्त्रात सांगितलेलं असतं त्याला धर्म असं म्हटलेलं आहे. पण ज्यावेळेस धर्माला ग्लानी येते म्हणजे धर्मानुसार लोकांना वागता येत नाही. चांगलं वागणारे असतात त्यांनाच त्रास होतो आणि वाईट मात्र हजामजा करतात. लोक म्हणतात आम्ही एवढं चांगलं वागतोय म्हणूनच आम्हाला त्रास. आणि जे कसं आहे, काही खातात काही पितात, ते मात्र त्या ठिकाणी राज्य करतायत, त्यांच्या हातात सत्ता आहे, ते मात्र त्या ठिकाणी बंगले गाड्या घेऊन मस्त फिरतायत. मग धर्माला ग्लानी येते. आणि मग ज्यांना ज्यांना जे धार्मिक लोक असतात, चांगले लोक असतात, ते देवाला प्रार्थना करतात, देवा आता तुम्ही अवतार घेतला पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा देवाला प्रार्थना करतात अभंगाच्या पहिल्याच्यानं. धर्माची तू मूर्ती, 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 धर्माची तू मूर्ती. पाप पुण्य तुझ्या हाती, पाप पुण्य तुझ्या हाती, माझा सोड विधातारा, माझा सोड विधातारा. पाप पुण्य तुझ्या हाती, पाप पुण्य तुझ्या हाती, माझा सोड विधातारा, माझा सोड विधातारा. धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती. पाप पुण्य तुझ्या हाती, पाप पुण्य तुझ्या हाती, सोड विधातारा, माझा सोड विधातारा, माझा सोड विधातारा, माझा सोड विधातारा. जसं काम असेल तसं तुकाराम महाराज देवाचं वर्णन करतात. प्रत्येक अभंगात देवाला वापरलेलं जे संबोधन आहे ते वेगवेगळं आहे. काही अभंगामध्ये पांडुरंगा म्हटलंय, काही अभंगात केशवा म्हटलंय, काही अभंगात माधवा म्हटलंय, काही अभंगात लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा, सुखवसे तुझे पायी मज ठेवी तेची ठाई. देवाच्या पायाजवळ जायचंय, मग देवाच्या पायाजवळ कोण आहे? लक्ष्मी माता आहे. म्हणून पहिल्यांदा लक्ष्मीचं नाव घेतलं, लक्ष्मी वल्लभा, म्हणजे लक्ष्मी प्रसन्न झाली तर पायाजवळ जागा मिळेल. म्हणून लक्ष्मी वल्लभा हे संबोधन. प्रत्येक अभंगातली संबोधनं वेगळी आहेत. जसं काम असेल तसं माणसाला बोलता आलं पाहिजे.
आजच्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांना अवतार घ्यायला लावायचंय गणपती बाप्पाला, आणि म्हणून तुकाराम महाराज देवाला म्हणतात, धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझी हाती. देवा, तू धर्माची मूर्ती आहेस, आमचं पाप पुण्य सगळं तुला माहिती आहे, आणि म्हणून या कर्मातून सोडवण्याकरता तू लवकर ये. विठ्ठल विठ्ठल. देव धर्माची मूर्ती कसा? देव धर्माची मूर्ती आपण पाहिलं, धर्म करता येतो म्हणून धर्माची मूर्ती. किंवा धर्म काय अधर्म काय देवाला चांगलं कळतं म्हणून देव धर्माची मूर्ती. आपल्याला कळत नाही, आपल्याला धर्म कळत नाही, अधर्म कळत नाही. बऱ्याच वेळेला आपण ज्याला धर्म समजतो तो अधर्म होतो, आणि ज्याला आपण अधर्म समजतो कधी कधी तो सुद्धा काय होतो? धर्म होतो. महाभारताच्या युद्धामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, द्रोणाचार्य आटोपत नव्हते. काय करायचं? द्रोणाचार्य मरतील कसे? म्हणजे एकच पर्याय आहे, द्रोणाचार्याचा मुलगा अश्वत्थामा आहे, तो मरण पावला असं जर द्रोणाचार्यांना ऐकू गेलं तर मग द्रोणाचार्य शस्त्र हातातून ठेवतील, बाण खाली ठेवतील. पण आता द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा होता चिरंजीव, पण तरी सुद्धा देवाने युक्ती केली. युधिष्ठिराकडे गेले, धर्मराजाकडे गेले, म्हटले मी आत्ताच एक हत्ती मारलेला आहे, त्याचं नाव होतं अश्वत्थामा. द्रोणाचार्य तुझ्याकडे येतील, विचारतील अश्वत्थामा मेला का? तू म्हणायचं मेला. धर्मराज म्हटले देवा मी खोटं बोलत नसतो. काय सत्यनिष्ठा असेल हो? देव सांगतोय खोटं बोल, हा म्हणतोय मी बोलणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भगवंतानी त्याला समजून सांगितलं, अरे खरं काय आणि खोटं काय तुला कळतं का मला कळतं? कशाला धर्म म्हणायचं? खरं बोलणं धर्म आहे का खोटं बोलणं धर्म आहे? धर्माची व्याख्या अशी आहे, ज्याच्यामध्ये जगाचं आत्यंतिक कल्याण आहे तो धर्म. खोटं बोलून जर सगळ्या जगाचं कल्याण होत असेल आणि तुम्हाला देव सांगत असेल तर खोटं बोलायला हरकत नाही. नाही तुम्ही म्हणाल बरं झालं महाराजांनी सांगितलं. कधी कधी खोटं बोलावंही लागतं. डॉक्टर पेशंटला म्हणतात तुम्ही अजिबात मरणार नाही, तुम्हाला काही होणार नाही, तुम्ही बरे होणार आहेत. डॉक्टरला माहिती आहे 2-4 दिवसात जाते हे, तरी सुद्धा डॉक्टर त्याला धीर देण्याकरता म्हणतात. डॉक्टरना त्याचा दोष लागत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. धर्म काय अधर्म काय? देवानी धर्मराजाला खोटं बोलायला लावलं. देवाला कळतं म्हणून देव धर्माची मूर्ती आहे. धर्माची मूर्ती देव का? कारण सगळे धर्म देवाच्या प्राप्ती करतायत म्हणून देव धर्माची मूर्ती आहे. सगळे धर्म कशा करतायत? भगवंतांनी शेवटच्या गीतेमध्ये शेवटी उपदेश केलाय, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सगळ्या धर्माचा त्याग कर आणि मला शरण ये. म्हणजे भगवान परमात्मा धर्माची काय आहे? मूर्ती आहे. देवाकडे जात असताना अधर्म जरी घडला तर तो धर्म होतो, आणि देव जर प्राप्त होत नसेल धर्म केलेला सुद्धा अधर्म होतो. देव जोडे तरी करावा अधर्म, अंतरे ते कर्म नाचरावे. भगवंताची प्राप्ती होत असेल, गोपिकांनी आपला पतिव्रता धर्म सोडला आणि त्या देवाकडे गेल्या. लौकिक दृष्टीने तो अधर्म आहे, पण परमार्थिक दृष्टीने तो धर्म ठरला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हातीत. आमचं पाप पुण्य सगळं काही तुझ्या हातात आहे. आपल्याला जरी आपलं पाप पुण्य कळत नसलं तरी देवाला सगळ्यांचं पाप पुण्य कळतं, आणि त्या पाप पुण्यानुसार देव आपल्याला कर्माचं फळ देतो. आपल्याला जी विविधता दिसून येते, काही माणसं जन्मताच सुखी आहेत, काही माणसं जन्मताच दुःखी आहेत.
काही चांगलं वागतात त्यांच्या जीवनात वाईट घडतं, काही वाईट वागतात त्यांच्या जीवनात चांगलं घडतं. त्याचा सगळा संबंध आपल्या पापपुण्याशी आहे, कर्माशी आहे. आपल्याला या जन्मातलं माहिती असतं, पूर्वजन्मातलं काहीच माहिती नसतं. पण देवाला ते माहिती असतं, त्याच्यानुसार देवाला ते फळ द्यावं लागतं. विठ्ठल विठ्ठल कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे उपजले मेले ऐसे केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे उपजले मेले ऐसे. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी आली तेव्हा 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 तुम्ही अवतार धारण केलेला आहे. गणपती बाप्पाचे सुद्धा तसे 64 अवतार सांगितले शास्त्रामध्ये. त्यातले काही 12 अवतार सांगितले आणि प्रसिद्ध जे आहेत ते 8 अवतार आहेत. त्यात आपण काय म्हणतो, अष्टविनायक. त्या अष्टविनायकापैकी पहिला अवतार कोणाचा आहे, पहिला विनायक कोणता आहे? तर गणपती भक्त आहे का नाही कोणी इथं? हा, पहिला मयुरेश्वर. हा सुद्धा अवतार भगवान परमात्म्याने आपल्या जेजुरीजवळ मोरगाव नावाचं गाव आहे, तिथे अवतार धारण केलेला आहे. सिंदुरासूर नावाचा एक असुर होऊन गेला आणि त्याने तपश्चर्या केली पूर्वी. खूप तपश्चर्येमुळे सामर्थ्य प्राप्त झालं. पूर्वीचे असुर सुद्धा तपश्चर्या करायचे, तप करायचे, पण त्यांचं तप जे आहे ते चुकीच्या कामाकरता होतं. तप असलं पाहिजे पण तप दुसऱ्याला त्रास देण्याकरता नको. तपश्चर्या केली, सगळे देव त्याच्या ताब्यात आले. जसे रावणाने सगळे देव बांधवडी केली होते तसे त्यात सिंदुरासुराने सगळे देव सुद्धा त्याला घाबरायला लागले. भगवान विष्णू त्याच्यावर युद्ध करायला गेले, तो पराजित झाला नाही. भगवान परमात्मा विष्णू परमात्मा त्या महादेवांच्याकडे गेले, काय करायचंय? हा सिंदुरासुर ऐकतच नाही, सगळ्या जगाला त्रास देतोय. पार्वती मातेने त्या ठिकाणी तपश्चर्या केली, असा एक मला मुलगा प्राप्त व्हावा की सगळ्या जगाचं दुःख त्याने नायनाट करावा, निवृत्त करावं. पण पार्वती मातेने गणपती बाप्पाची काय केली, आराधना केली. आणि त्याचा परिणाम असा झाला, माझ्या पोटी असा पुत्र प्राप्त व्हावा की ज्याने सगळ्या जगाला सुखी करावं. देवांचा सुद्धा त्या ठिकाणी द्वेष करणारा हा सिंदुरासूर त्याला मारावं. आणि ते फलद्रूप झालं आणि पार्वतीच्या पोटी गणपती बाप्पांनी काय घेतला, अवतार घेतला, मयुरेश्वर नावाचा. आणि मग मुंज वगैरे झाली. लहानपणापासूनच तो सिंदुरासुराला कळाला आपला शत्रू जन्माला आलेला आहे. जसं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला मारण्याकरता कंसाने अनेक राक्षस पाठवले, तसे सिंदुरासुराने लहानपणीच मुंजीचा कार्यक्रम चाललाय गणपती बाप्पाचा, हत्तीच्या रूपाने 2 असुर आले. आल्यानंतर गणपती बाप्पाच्या लक्षात आलं, मध्ये उभे राहिलेले असताना इकडून एक हत्ती धडक देण्याकरता आले. म्हणजे आपण दोघांनी धडक द्यायचे, मध्ये गणपतीला मारायचं. आले धडक देण्याकरता, गणपती बाप्पा मागे सरले, दोघांचे एकमेकात धडक झाली आणि मेले. फार मोठं आख्यान सांगितलं. नंतर स्वतः गणपती बाप्पा युद्ध करण्याकरता सैन्य घेऊन काशीला गेले आणि मग पुढे त्या सिंदुरासुराला गणपती बाप्पाने त्या ठिकाणी मारलं आणि सगळं जग सुखी झालं. विठ्ठल 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 धर्माकरता भगवान परमात्मा प्रगट होतो, अनेकांना मारतो. दुसरे गणपती बाप्पा कोण आहे? हा, चिंतामणी. चिंतामणी कुठल्या गावाला आहे? चिंतामणी थेऊर नावाचं गाव आहे, आळंदीच्या खालच्या बाजूला, जवळच आहे. हो, एक राजा होता, चक्रपाणी राजा.
आणि त्याला संतती नव्हती. पत्नीने आणि त्याने दोघांनी खूप तपश्चर्या केली. मुलगा झाला, त्याचं नाव ठेवलं गण. आणि त्या गणाने सुद्धा पुढे खूप तपश्चर्या केली, सूर्याची तपश्चर्या केली. त्याला सुद्धा खूप शक्ती प्राप्त झाल्या, सिद्धी प्राप्त झाल्या. आणि तो गण एकदा जंगलामध्ये आलेला असताना कपिल नावाचे ऋषी होते, त्या कपिल ऋषींच्या आश्रमामध्ये गेला. कपिल ऋषींनी त्याचं स्वागत केलं, सुंदर असं पंचपक्वान्नाचं भोजन केलं. एवढं सुंदर भोजन ऋषीच्या आश्रमात कसं काय? ऋषीला विचारलं, तुम्ही कसं काय बनवलं? ते म्हटले, माझ्याकडे चिंतामणी आहे. काय काय लोकांना घरात काय आहे ते सांगूच नाही. ते म्हणतात, आम्हाला द्या लगेच. तो म्हणला, हा चिंतामणी तुमच्याकडे काय करायचं आहे? माझ्याकडे चिंतामणी पाहिजे. आता कपिल ऋषी होते, त्याला प्रतिबंध करू शकले नाही. शेवटी त्या गणाने तो चिंतामणी स्वतःकडे घेतला आणि गेला निघून. कपिल ऋषींना वाईट वाटलं. कपिल ऋषींनी गणपती बाप्पाची प्रार्थना केली, तपश्चर्या केली. गणपती बाप्पा प्रसन्न झाले. त्या गणाबरोबर गणपती बाप्पांनी युद्ध केलं, त्या गणाला मारलं. गणासूर मारल्यानंतर तो चिंतामणी कपिल मुनींना आणून दिला. कपिल मुनी म्हणले, मला हा चिंतामणी नको, तुम्हीच मिळवलेला आहे, तुम्हाला मी अर्पण करतो. आणि मग गणपती बाप्पाचं एक नाव झालं चिंतामणी. तुम्ही याच ठिकाणी थांबा आणि लोकांच्या चिंता तुम्ही दूर करा. त्याच ठिकाणी इंद्रदेवाला जो काही शाप प्राप्त झालेला होता अहिल्याच्या संबंधाने, त्या शापातून मुक्त होण्याकरता इंद्रदेवाने सुद्धा तिथे तपश्चर्या केली. तेऊरलाच ब्रह्मदेवाचं मन चंचल झालेलं होतं, त्याला सृष्टी निर्माण करता येत नव्हती. ब्रह्मदेवाने जाऊन तिथे श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप केला, त्यांचं मन स्थिर झालं. अशा अनेक घटना चिंतामणीच्या संबंधाने आहेत. चिंतामणी भगवान परमात्म्याचा अवतार झाला. विठ्ठल 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 तिसरे गणपती बाप्पा कोणते आहेत? सिद्धटेक, सिद्धी 10 असं म्हटलेलं आहे. भगवान ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. सृष्टी निर्माण केली त्यावेळेस भगवान विष्णू झोपलेले होते आणि भगवान विष्णूंच्या कानातून 2 असुराची उत्पत्ती झाली. असं मधु आणि कैटभ, कानातून जन्माला आलेले हे 2 असुर, त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी भगवान सगळ्या सृष्टीला त्रास द्यायला सुरुवात केली. भगवान परमात्मेपासूनच निर्माण झाले होते, त्यामुळे ते भगवान परमात्म्याला सुद्धा ऐकत नव्हते. भगवान विष्णूंनी प्रार्थना केली, काय करायचंय? ते म्हटले, तुम्ही गणपती बाप्पाची आराधना करा. म्हणून भगवान विष्णूंनी सिद्धटेक या ठिकाणी त्या टेकडीवर अनेक वर्ष गणपतीची आराधना केली आणि गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि गणपतीच्या कृपा आशीर्वादाने त्या मधुकैटभाचा नाश भगवान विष्णूंनी केला. मग तिथे सिद्धटेक नावाचं स्थान प्राप्त झालं, जिथे जो कोणी साधना करेल त्याला सगळ्या सिद्धी प्राप्त होतील. विठ्ठल विठ्ठल म्हणून धर्माकरता तुम्ही अवतीर्ण होता, अनेक दैत्यांना तुम्ही मारता, मला सुद्धा तुम्ही सोडवा. दुसरे चरणात मज सोडवी दातारा, 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 मज सोडवी कर्म पासनी दुसरा, कर्म पासनी दुसरा, मज सोडवी दातारा, दातारा, मज सोडवी दातारा, कर्म पासनी दुसरा, कर्म पासनी दुसरा, मज सोडवी दातारा, मज सोडवी दातारा, मज सोडवी दातारा, कर्म पासनी दुसरा.
कर्मापासून दुष्करा हो कर्मापासून दुष्करा कर्मापासून दुष्करा मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. हे दातारा, मला दुस्तर अशा कर्मापासून तू सोडव. तुकाराम महाराज येथे कर्माला दुस्तर असा शब्द वापरतात, विशेषण वापरतात. कर्म हे दुस्तर आहे. दुस्तर म्हणजे काय? कर्मातून सुटणं कठीण आहे. पहिल्यांदा तर कर्म करताना आपल्याला काही कळत नाही कसं करावं. भगवंतानी गीतेत असं म्हटलंय, किम कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिता तत्ते कर्म प्रवक्ष्यामि ये ज्ञात्वा मोक्षसे शुभा. कर्म म्हणजे कवन, अकर्मा काय लक्षण, ऐसे विचारता विचक्षण गुंफोनी ठेले. मूर्खाची गोठी कायसी येत मोहिले गा क्रांतदर्शी. मोठ्या मोठ्यांना सुद्धा कर्म कळलं नाही, धर्म कळला नाही. एवढे मोठे भीष्माचार्य, संभ्रम निर्माण झाला, कौरवांच्या बाजूने जायचं का पांडवांच्या बाजूने. विठ्ठल विठ्ठल कर्म काय अकर्म काय कळत नाही माणसाला. ज्ञानेश्वर महाराजांचा एक अभंग आहे, परियेसी गवारा सादर भिल्ले विंधिले शारंगधर. कर्मे निर्वंश झाले सगर झाला पुरंदर सहस्रनयन. परियेसी गवारा सादर. कर्माने कोणाला सोडलं नाही. देवाला सुद्धा पायावर बाण मारला व्याधाने. भगवान श्रीकृष्णाचा व्याधाने पायावर बाण मारला प्रभास क्षेत्रावरती. तो व्याध होता गेल्या जन्मातला वाली. त्या वालीला झाडाच्या आड बसून भगवंतानी बाण मारला होता, आणि म्हणून ते कर्म देण्याकरता परत तो वाली होता तो व्याध झाला, आणि त्याने देवाला पायावर बाण मारला. कर्मे दशरथे वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी. परियेसी गव्हारा सादर. कर्म विचित्र आहे, मोठ्या मोठ्यांना सुद्धा सोडत नाही. म्हणून तुकाराम महाराज देवाला म्हणतात, हे कर्म दुस्तर आहे, ह्या दुस्तर कर्मापासून तू आम्हाला सोडव, आमची सुटका कर. देव म्हणेल, मी का सोडू तुम्हाला? तुकाराम महाराज म्हणतात, तू दातार आहेस, दान देणार आहेस. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. रसवला विश्व तोची सर्व होय जाणता. रसवला विश्व तोची सर्व होय जाणता. घडी मोडी मिळाले पाप पुण्य संचिता. दुःख कोण वारी तुझवा कोणी चिंता. भव दुःख कोण वारी तुझवा कोणी चिंता. दुःख कोण वारी तुझवा कोणी भव दुःख कोण वारी तुझवा कोणी चिंता. धर्म का दाखवतो तुझे कृपाळू राजा. गानशीची विजय गान सांगता. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. देव दाता आहे. कोणाचा दाता आहे? आंधळ्या पांगळ्याचा. हे आंधळे पांगळे म्हणजे देवळा बाहेरचे नाही बरं का. आपण सगळे आंधळे आणि पांगळे.
तुम्ही मला आम्हाला आंधळ का म्हणता? कसं कर्म करायचं आपल्याला कुठं कळतंय म्हणून आपण सगळे आंधळे. देव आपल्याला दिसत नाही म्हणून आपण आंधळे. आणि आपण पांगळे का? पांगळा मनुष्य पराधीन असतो. आपण इंद्रियांच्या अधीन झालेलो आहे म्हणून आपण सगळे पांगळे. आंधळी ते संसारी जी हरी नाही देखील. हा. आंधळी ती आंधळी ती तुका म्हणे संसारी जीही नाही हरी ओळखीला. पांगळे आपण का? मन आपल्या ताब्यात नाही, इंद्रिय आपल्या ताब्यात नाही. पण असे आपण आंधळे पांगळे असले तरी सुद्धा देव दात आहे. देवाला प्रार्थना करायची, गणपती बाप्पा तुम्ही कृपाळू आहात, तुम्ही उदार आहात, आम्ही कसे असू द्या पण तुम्ही तुमचा अवदारी दाखवून आमचा उद्धार करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्यांनी ज्यांनी प्रार्थना केली त्यांचा सगळ्यांचा तुम्ही उद्धार केलेला आहे. करशी अंगीकार तरी काय माझा भार. अनेक लोकांचा तुम्ही उद्धार केला. जेव्हा जेव्हा धर्मावर संकट आलं, त्रिपुरासुर नावाचा असुर होता, त्याने सुद्धा गणपतीचीच उपासना केली आणि मग गणपती प्रसन्न झाल्यानंतर मागून घेतलं वरदान, 3 पोरं मला पाहिजे, 1 सोन्याचं, 1 चांदीचं आणि 1 लोखंडाचं, मोठी मोठी नगर, आणि मला मरण नको. गणपती बाप्पा म्हटले बाबा हे बघ ही सृष्टी आहे, मरण प्रत्येकालाच आहे. मग त्याने वरदान मागून घेतलं की ही 3 नगरं जी आहेत सारखी फिरत राहिली पाहिजेत आकाशात, आणि ही नगरं जेव्हा एका दिशेत येतील एका क्षणात, त्यावेळेस जो मला बाण मारेल त्यावेळेसच मी मरील. आणि सारखा नगर फिरवत राहायचा, एकत्र आणायचाच नाही. एका विशिष्ट क्षणी फक्त एकत्र यायची. आणि मग त्रिपुरासुर उन्मत्त झाला, त्याने सगळ्या जगाला त्रास दिला. भगवान विष्णूचे हात टेकले, भगवान महादेवाचे हात टेकले, गणपती बाप्पाची प्रार्थना केली. महादेवांनी काय करायचं बाबा सांगा. गणपती बाप्पांनी सांगितलं एका पौर्णिमेच्या दिवशी 3 पोरं एकत्र येतात, त्या दिवशी तुम्ही बाण घेऊन उभे राहा आणि मी त्या ठिकाणी माझी सगळी शक्ती देतो. आणि मग त्या दिवशी गणपती बाप्पाच्या कृपेने महादेवांनी बाण सोडला आणि 3 पोरं नष्ट केली. त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी त्याला मारलं. कुठं? तपश्चर्या केली अगोदर रांजणगावला. आणि तिथे कृपा करण्याकरता गणपतीने विकट असं रूप धारण केलंय, बलाढ्य असं रूप धारण केलेलं आहे. म्हणून तिथला जो गणपती आहे तो महागणपती आहे रांजणगावचा. त्याच्या कृपेने त्रिपुरासुराला मारलं. करशी अंगीकार तरी माझा काय भार. बल्लाळेश्वर आहे. ज्या ज्या भक्तांनी प्रार्थना केली त्यांना सगळ्यांना तुम्ही सोडवलेलं आहे. बल्लाळ नावाचा भक्त होता, त्याला तो लहानपणापासूनच गणपतीची भक्ती करायचा, सगळ्या मुलांना घेऊन जायचा, जंगलामध्ये जाऊन गणपतीची मूर्ती तयार करायची, देवाचं भजन करायचं, नामस्मरण करायचं. बाकीच्या आई वडिलांना ते आवडलं नाही आणि म्हणून एका मुलाच्या वडिलांनी त्या बल्लाळ तिथे खूप मारलं आणि बांधून ठेवलं. तुझा गणपती असेल तर तुला सोडवेल. त्या बल्लाळने धावा केला. गणपती बाप्पा तिथे प्रगट झाले, आपल्या भक्ताला सोडवलं, सगळ्या संकटातून मुक्त केलं. त्या भक्तांनी प्रार्थना केली माझं नाव तुमच्या नावाबरोबर लागलं पाहिजे, म्हणून गणपती बाप्पाने ते नाव धारण केलं बल्लाळेश्वर. कुठे आहेत? कुठल्या गावाला? हा, पालीला. बरोबर आहे. असे मज सोडवी दातारा कर्मापासोनी दुस्तरा. तुकाराम महाराज शेवटच्या चरणात देवाला प्रार्थना करतात, तुम्ही माझ्या जीवाचं जीवन आहात. जीवीच्या जीवना, जीवीच्या जीवना, जीवीच्या जीवना, जीवीच्या जीवना, जीवीच्या जीवना, जीवीच्या जीवना,
नारायणा तुका म्हणे नारायणा मद सोडवी दातारा मद सोडवी दातारा तुका म्हणे तुका म्हणे नारायणा मद सोडवी दातारा मद सोडवी दातारा हो पार पुरुष मंडळीने पुढे म्हणा, माता भगिनीने मागे. विठोबा रखुमाई अनेक भक्ता करता गणपती बाप्पाने अनेक अवतार धारण केले. ओझरला विघ्नासुराचा वध भगवान परमात्म्याने केला आणि त्याचं नाव आपल्या नावावर लावून घेतलं. विघ्नासुर नावाचा असुर होता. इंद्रदेवाच्या सांगण्यावरून हा असुर आलेला आहे. चांगल्या कार्यामध्ये विघ्न करणारा हा असुर होता. मग आपल्या चांगल्या कार्यात विघ्न येऊ नये त्यासाठी विघ्नेश्वराची प्रार्थना करायची. त्यानंतर दुसरा जो असुर आहे आपलं लेण्याद्री या ठिकाणी पार्वती मातेने तपश्चर्या केली, गिरिजादेवीने तपश्चर्या केली. भगवान परमात्म्याने प्रगट व्हावं, मला आनंद द्यावा म्हणून भाद्रपद वद्य चतुर्दशीच्या दिवशी भगवान परमात्मा पार्वती मातेच्या समोर जी मूर्तीची पूजा करत होते त्या मूर्तीमधूनच प्रगट झाले. तो भगवंताचा गिरिजात्मक नावाचा अवतार आहे. गिरिजात्मक म्हणजे गिरिजेचा आत्मक असलेला. असे भगवान गणपती बाप्पाने अनेक अवतार घेतले. असुरांचा नायनाट केला, आपल्या भक्तांना आनंद दिला. तसेच भगवान परमात्म्याने आताही अवतार धारण करावा. जसा बाहेर आपण उत्सव साजरा करतोय, आपल्या मनात गणपती बाप्पाचा अवतार व्हावा, आपल्या जीवनामध्ये आनंद प्राप्त व्हावा, सगळी विघ्न दूर करावीत आणि आपल्याला बुद्धी प्रदान करावी, अशी आपण गणपती बाप्पाला प्रार्थना करूया आणि गणपती बाप्पाचा आपण जय जयकार करू. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय विठ्ठल जय जय करा क्षमा अपराध महाराज करा क्षमा अपराध महाराज करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शिते ज्ञानदेव तुकाराम कुंडलिक वरदा हरिफल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया